पुढल्या 1000 वर्ष टिकेल अच्छा. असं मंदिराचं डिझाईन मॉडिफाय करायला लागलं आणि स्टॅबिलिटी ॲनालिसिस करून गॅरंटीडली इतका भूकंप झाला तरी, इतकं पाणी आलं तरी, इतक्या हवा, इतक्या अग्नी तांडव झाले तरी टिकेल असं डिझाईन मुद्दाम करवलं होतं. इथे येणाऱ्या प्रत्येकाला हे माझं मंदिर आहे, माझा राम आहे, मी रामाच्या दर्शनाला आलेलो आहे असं इथे येणाऱ्या प्रत्येकाला वाटलं पाहिजे. तर एक 12-15 मॅनेजर्स सिनियर लेवलचे, एक साधारणतः 60 ते 65 इंजिनियर्स स्टाफ, अच्छा, आणि 4,500 वर्कर्स साईटवरती आहेत. तर रामाच्या जीवनातले जे काही प्रमुख प्रसंग आहेत ज्यातनं त्याचं व्यक्तित्व आणि व्यक्तिमत्व घडलं आहे असे प्रसंग दाखवण्यात ते सगळे प्रसंग 3D मूर्ती स्वरूपामध्ये आपण पूर्ण परिक्रमेच्या मार्गावरती आपण उभे करतो. नमस्कार, मी निमेश वहाळकर. साप्ताहिक विवेकतर्फे आपण सर्वांचं स्वागत. हिंदूंनी 500 वर्ष एक संघर्ष केला. हजारो लाखो रामभक्तांनी, कारसेवकांनी असंख्य अनन्वित त्याग केला, बलिदान दिलं आणि एक स्वप्न पाहिलं. या संघर्षाची, या त्यागाची, बलिदानाची फळं आज पाहायला मिळतात, त्याची पूर्तता होते आणि जे स्वप्न पाहिलं होतं त्याचीही आज पूर्तता होते. रामजन्मभूमी अयोध्येमध्ये भगवान श्रीरामाचं भव्य राम मंदिर साकार होतं. या भव्य राम मंदिरामध्ये रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे आणि राम भक्तांसाठी हे मंदिर खुलं होणार आहे. जरी संघर्ष संपला असला तरी हा रस्त्यावरचा संघर्ष, त्याच्यानंतर न्यायालयीन संघर्ष, हा सगळा संघर्ष संपला आणि त्यानंतर लवकरात लवकर अत्यंत उत्कृष्ट दर्जाचं, भव्य असं, वैभवशाली असं आणि तितकंच सुरक्षित असं, चिरकाल टिकणारं असं राम मंदिर उभारण्याचं एक आव्हान हे हिंदू समाजासमोर होतं आणि ते आव्हानही या हिंदू समाजाने अत्यंत उत्तमरित्या पेललेलं आहे आणि भव्य राम मंदिर आज उभं राहतं आहे. या सगळ्या प्रक्रियेमध्ये, याच्या तांत्रिक बाजू सांभाळण्यामध्ये, त्याच्या इंजिनिअरिंगच्या सगळ्या प्रक्रियेमध्ये सहभागी असलेले, त्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे 2 प्रमुख व्यक्तिमत्व आजच्या या चर्चेमध्ये आपल्यासोबत उपस्थित आहेत. मी सर्वप्रथम स्वागत करतो या राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे आणि या राम जन्मभूमी अयोध्या मंदिराचे प्रकल्प समन्वयक, चीफ इंजिनियर जगदीश आफळेजी, आणि या सगळ्या प्रकल्पामध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग व्यतिरिक्त संपूर्ण इंजिनिअरिंगची बाजू सांभाळणारे, त्याच्यामध्ये मार्गदर्शन करणारे जगन्नाथ गुळवेजी. सर, आपल्या दोघांचंही साप्ताहिक विवेकतर्फे मनपूर्वक स्वागत. पुढच्या आपल्या सगळ्या आपण चर्चा करूच, पण त्याआधी मला जाणून घेण्याची उत्सुकता आहे की एकतर ह्या एक ऐतिहासिक कार्य घडतंय आणि त्याच्यामध्ये तुमचा एवढा महत्त्वाचा सहभाग आहे, तर ही भावना कसं वाटते? आता ते स्वप्न पूर्ण होताना दिसतंय आणि मुळात या कार्याशी तुम्ही जोडले कसे गेलात? मला आफळे सर तुमच्यापासून सुरुवात करायला आवडेल. श्रीराम जन्मभूमीच्या आंदोलनाच्या अगदी सुरुवातीच्या काळापासूनच, जवळजवळ 89ला ज्या वेळेला शिलापूजन झालं, त्या शिलापूजनापासूनच खरं सांगायचं तर याच्याशी आपण जोडलं गेलो. याच्या आधी कदाचित संघाच्या बैठकीतून किंवा अन्य ठिकाणी याच्या संबंधीची चर्चा झाली असेल, पण त्या सगळ्या चर्चेमध्ये स्पर्श विषयाचा झाला होता. प्रत्यक्षतः कामकाजाची सुरुवात आणि आंदोलनामध्ये भाग घेण्याचा संबंधीचा भाग हा 89 पासून सुरू झाला. त्यावेळेला शिलापूजनाच्या वेळेला वस्तीमध्ये जाऊन हे करणं, त्या सगळ्या शिला मिरवणुकीने आपण इथे आणल्या, ते ठेवल्या. त्याची प्रत्यक्ष इथे आल्यानंतर त्याची व्यवस्था झाली, न्यासाने केली, परंतु प्रत्यक्षात या इथे आम्ही इथं पोचल्यानंतर त्या लावल्या, तेव्हा आनंद केवळ द्विगुणित नव्हता झाला, अनेक पटीने झाला. कारण एवढ्या सगळ्यांच्या भावना एकत्र झाल्या, त्याचा उपयोग झाला आणि आत्ता जो प्रदक्षिणेचा मार्ग आहे, मुख्य मंदिर आणि परकोटा याच्यामधला, त्या प्रदक्षिणेच्या मार्गांवरती त्या सगळ्या शिला आम्ही आमच्या हाताने लावल्या, मांडल्या आणि नंतर त्या सगळ्याचा उपयोग आता प्रदक्षिणेच्या वाटेवरती होईल. असंख्य रामभक्तांना त्याचा उपयोग होईल. त्यामुळे
ऊर भरून आला होता की जपतराजी त्यावेळेला आम्हाला विचारत होते याचं कसं करता येईल, काय करता येईल, कुठे लावता येईल. आणि आमच्या योजनेनुसार तर सगळं मंदिर दगडाचं, त्यामुळे त्याच्यामध्ये विटा कुठे लावायच्या, वर त्या विटा निळ्या देशातल्या भागात आलेल्या, निळ्या प्रकारच्या, निळ्या आकाराच्या होत्या. त्यामुळे त्याचा नेमका उपयोग कसा करावा याच्या संबंधीच्या चर्चा झाल्यानंतर असं ठरलं की प्रदक्षिणेच्या वाटेवरती त्या अतिशय योग्य लागतील आणि अनेक रामभक्तांना त्यातनं ऊर भरून येईल की हे योग्य त्या ठिकाणी लागले. तसे त्या पद्धतीने आम्ही लावल्या आणि त्या ह्याच्यातूनच पुढच्या कामाच्या योजना आमच्या पुढे सुरू झाल्या. माझ्या माहितीनुसार तुम्ही अमेरिकेमध्ये आधी होतात आणि अचानकपणे इकडे मंदिराच्या कामामध्ये तुम्ही सहभागी अमेरिकेत झालात. होतो म्हणजे अमेरिकेच्या मी मुळात माझं नोकरीसाठी व्यवसायासाठी भारतातच होतो. संघाच्या कामासाठी जेव्हा असं ठरलं की आता आपण आपला व्यवसाय थांबवावा आणि प्रत्यक्ष संघाच्या कामासाठी अधिक वेळ द्यावा, तेव्हा त्या योजनेनुसार कुटुंब प्रबोधन हा विषय घेऊन संघामध्ये जेव्हा आपला गतिविधी हा विषय सुरू झाला तेव्हा तो घेऊन आधी भारतात देवगिरी प्रांतात आणि त्यानंतर आवश्यकता अशी राहिली की विदेशामध्ये देखील कृष्णप्पा वगैरे सगळ्या मंडळींनी हे लोण पोचलं पाहिजे आणि तिथपर्यंत गेलं पाहिजे असं कळलं. म्हणून त्यातनं इंग्लिश, हिंदी या दोन्ही भाषांमधून ते समजून सांगायचं. त्यामुळे संघाचाही विषय आणि कुटुंब प्रबोधन हाही विषय. म्हणून मग तिथले संघयशा वर्ग, तिथली शिबिरं, तिथले असलेल्या सगळा विषय या संबंधीची थोडी आधीची माहिती आणि अनुभव असल्यामुळे मला आणि माझ्या पत्नीला विचारण्यात आलं. कुटुंब प्रबोधन या विषयासाठी 4-5 वर्ष दिल्यानंतर एकदम अयोध्येच्या राम मंदिराचे चीफ इंजिनियर हे कसं घडलं? म्हणजे संघामध्ये अगदी स्वाभाविकपणे दिलेलं काम स्वीकारायचं, त्याच्यामध्ये का आणि कशासाठी याची चर्चा करायची नाही आणि संघ शरणवृत्तीनं पुढे जाऊन त्या कामामध्ये आपण ते आत्मसात करून घ्यायचं आणि मग त्या विषयाला आपण अधिक न्याय द्यायचा प्रयत्न करायचा. याची कदाचित सगळ्या प्रचारकांच्या, अधिकाऱ्यांच्या आपल्या अनुभवातून किंवा त्यांच्या आपल्या आदर्श त्यांच्या वागण्यामुळे याच्या संदर्भातले काही गोष्टींचे आडाखे होते. आपल्यावरतीच प्रयोग करायचे आहेत असं म्हटल्यानंतर मग ते काही साधनं आणि मग त्यातनं हे करणं सुरू झालं. परंतु एक गोष्ट निश्चित होती की कुटुंब प्रबोधन हा विषय घेऊन आम्ही दोघेही त्याचं जात असताना आम्हाला त्याचे जे लाभ झाले ते खूप अधिक होते. पण असं म्हणतात की या सगळ्याच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला वाटलं म्हणून तुम्ही पुढचे 25 वर्ष तेच काम करा असं संघाची योजनेत असतं असं नाही. आणि कदाचित त्याच्यामध्येही बदल होण्याची प्रक्रिया ही कदाचित आवश्यक असेल. पण आम्ही 19-20च्या ट्रीपमधनं परत आलो. राम जन्मभूमीचा निकाल नुकताच लागला होता आणि त्यावेळेला मोतीबागेत बैठक चालू असताना विषय आला पुढे की आता राम मंदिराचं हे तर आलं, आता योजना आहे आणि मग प्रत्यक्ष काम करायचं आहे, तर काय करता येईल त्यासाठी. तर त्या योजनेमध्ये मधुभाई कुलकर्णी ते आधी बौद्धिक प्रमुख होते, त्यांच्या बोलण्यामध्ये असा विषय आला की एकूण जी काही योजना आहे त्या योजनेमध्ये पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे की कोर्टाने जो निकाल दिलेला आहे त्याची पार्श्वभूमी काय आहे, हिंदूंना त्यातनं काय लाभलं किंवा हिंदूंनी काय समजून घेतलं पाहिजे. आणि मग दुसरं संघ आणि संघ परिवाराने हा विषय पुढे रेटून दिला असं न होता आता समाजाचा तो विषय आहे. म्हणून समाजापर्यंत जाऊन त्यांचा असं लोकसहभाग त्याचा वाढवता कसा येईल, आंदोलनात्मक भाग संपला होता, प्रत्यक्ष करण्याचा भाग होता. म्हणून इंजिनियर म्हणून आपल्याला काय करता येईल याचा विचार करा. मग नोट्स काढायला सुरुवात झाली. मग त्या कोर्टाच्या वर्डीचा अभ्यास झाला. त्या अभ्यासातनं ज्या काही गोष्टी पुढे आल्या त्यातनं मग विषय आला की कामाची सुरुवात करायची. आपण कुठल्याही प्रोजेक्टची सुरुवात करताना आपल्याकडे साधन म्हणून काय लागतं तर कमीत कमी त्याचे मॅपिंग लागतं, आर्किटेक्टची ड्रॉइंग्स लागतात आणि मग आपण म्हणतो की हे घर बांधायचं, हे मंदिर बांधायचं आहे. मग विषय आला की मग ते कसं करायचं. त्यांनी जे आर्किटेक्ट होते आधी त्यांनी त्याच्या संबंधीचा काही आडाखा आधी करून काही योजना मांडल्या होत्या. पण अशोकजी सिंगलांच्या वेळेला असलेलं मंदिर आणि आता आपल्याला मोठी जागा मिळाल्यानंतर असलेलं मंदिर
ज्याच्यातही बदल होतील तर ते कसे करायचे. असं ठरलं की प्रयागला एकदा माननीय सरसंघचालकांच्या बरोबर बसून याची चर्चा करायची. आणि त्या ठिकाणी माननीय चंपतरायजी आले होते. ट्रस्टचं फॉर्मेशन झालेलं होतं फेब्रुवारीमध्ये. आणि तिथे हा विषय निघाला की काय करायचं याच्या आमच्या डोक्यात कल्पना आहे ट्रस्टच्या, पण आम्ही सगळे संत म्हणतो, आम्हाला त्यातलं इंजिनिअरिंग कळत नाही. आणि आता बांधकामामध्ये तर त्याच्याशिवाय पुढे सरकता येणार नाही. मग सगळ्यांनी बोटं दाखवली, हे इंजिनियर आहेत, विचारा त्यांना. आता नुसती त्याच्यामधली जबाबदारी घेणं हा भाग वेगळा, पण काय करायचं हे माहीत नसताना घेणं हे अवघड तंत्र होतं. म्हणून मी त्यांना असं म्हटलं की जे काही करायचं आहे ते पाहण्यासाठी एकदा खरंच अयोध्येला जायची आणि जागा पाहायची आवश्यकता आहे. कुठे काय करायचं आहे, कसं करायचं आहे याचा काहीतरी अंदाज घेतला पाहिजे. आणि याच्यापूर्वी जर काही तुमच्या योजना ठरल्या असतील त्या समजून घेतल्या पाहिजेत. तेव्हा मग हा विषय निघाला की अयोध्येत यायचं, पाहायचं. आणि माननीय अशोक सिंघल यांनी पूर्वी ज्या योजना सगळ्या डोळ्यासमोर ठेवल्या त्या आधी समजून घ्यायच्या. मग त्यांनी काही ॲग्रीमेंट घनश्यामदास बिर्लांच्या बरोबर केली होती, काही LNTच्या MM नाईकांच्या बरोबर केली होती. ते सगळं पाहिलं. आर्किटेक्टला अहमदाबादला जाऊन भेटलो. आणि मग त्यातनं असं लक्षात आलं की आपण म्हणतोय तेवढा सरळ, सोपा, साधा असा हा मार्ग नाही. मुळातच मार्ग शोधायचा आहे आणि तो करायचा असेल तर त्यासाठी इंजिनिअरिंगची टीम उभी करायला लागेल. आणि मग त्यातून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. परंतु कुटुंबप्रमादानातून या कामात येणं हा आमच्या दृष्टीने चेंज होता. आणि हा सगळा चेंज करत असताना सुरुवातीला प्रयोग म्हणून, नंतर मग थोडं त्यातलं काही माहिती झाली. मग IITच्या लोकांच्या बरोबर बोलून आणि आपल्या सगळ्या संत महंतांच्या बरोबर बोलून मग एकूण काय करायचं त्याची एक दिशा ठरली. आणि मग दिशा ठरल्यानंतर एकच गोष्ट ठरली की आता मागं वळून पाहायचं नाही. जगन्नाथजी, मला तुमच्याकडूनही जाणून घ्यायचं आहे, एक इतक्या वर्षांचं स्वप्न साकार होतं आणि ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये तुम्ही आहात. आपल्या जगन्नाथजी गुळवे आहेत, संघ कार्यकर्त्यांचे मामा गुळवे ह्या सगळ्या भूमिकेमध्ये आहेत. काय वाटतं म्हणजे? तसा बालपणापासून स्वयंसेवक आहे. महाविद्यालयीन विद्यार्थी असताना विद्यार्थी परिषदेच्या कामात येत होतो. नंतर थेट संघाचे जिल्हा कार्याहून गेले अनेक वर्ष जबाबदारी होती. त्या दरम्यान हा सगळा आंदोलनाचा काळ होता. आणि त्यामुळे आंदोलनाचे जे जे टप्पे खाली आपण रथयात्रा आणि अशा सगळ्या गोष्टी करत होतो, शिलापलट आहे असं, या सगळ्या ह्याच्यामध्ये जिल्हा कार्याहून जबाबदारी असल्यामुळं सगळ्या आंदोलनाच्या काळामध्ये होतो. नंतर काही वर्ष विभाग कार्यवाही होतो. त्यामुळे या सगळ्या आंदोलनाच्या सुरुवातीपासून ते सगळ्या टप्प्यांमध्ये प्रत्यक्ष काम केल्यामुळं माहीत होतं ह्या सगळ्या गोष्टी. इकडे येण्याचा जो विषय आला तो जगदीजी इकडे आल्यानंतर मला क्षेत्र प्रचारकाने विचारलं की अयोध्येमध्ये इंजिनियरची आवश्यकता आहे. मी बेसिकली मेकॅनिकल इंजिनियर आहे, माझा व्यवसाय पण होता. पण मी खूप दिवसापूर्वी सगळा वाइंडअप करून संघाचा वानप्रस्थी पूर्ण वेळ कार्यकर्ता असं काम करत होतो. आणि येण्यापूर्वी पर्यंत माझ्याकडे धर्मजागरणाचा प्रांत प्रमुख अशी जबाबदारी होती. पूर्ण वेळ काम करत होतो, त्यामुळे कुठेही काम करायची काही अडचण तशी नव्हती. क्षेत्रप्रचारकाने विचारलं की बाबा तुम्ही जाऊ शकता का, जाल का? म्हणजे मी आनंदाने जाईन म्हटलं. मग त्यांनी बाकी पुढच्या आपल्या पद्धतीप्रमाणे प्रांताच्या कार्यकर्त्यांना वगैरे विचारलं. पण मग असं लक्षात आलं की निधी संकलनाचा एक मोठा विषय त्या दरम्यान आला. आणि प्रांताच्या कार्यकर्त्यांनी सुचवलं की निधी संकलन होऊ द्या. मी आधी पण प्रांतभर प्रवास करत असे, धर्मजागरणच्या कामासाठी पण निधी संकलन प्रांतभरातनं करत मी सगळे मिळून करत असो, पण त्याच्यामध्ये थोडंसं प्रामुख्यानं सहभाग असे. आणि त्यामुळं मी याही मंदिर निर्माणासाठी जे काही निधी संकलन झालं देवगिरी प्रांतातली एक जबाबदारी माझ्याकडे सगळ्या हिशेबाने असा विषय होता. त्यामुळं मग त्या दरम्यान काही येता आलं नाही. जसं ते सगळं निधी संकलनाचा विषय आवरता आला मग त्याच्यानंतर मग इथे आलो. क्या बात. येण्यामध्ये आनंद वाटला की प्रत्यक्ष आपल्याला काही करता येत आहे.
आणि आधी व्यवसायात होतं त्यामुळे बांधकाम आणि अनुभव सगळा असा पाठीशी सगळा, होता. कारखान्यांची उभारणी असाच माझा प्रामुख्यानं व्यवसाय होता. आणि संघाचे काही मोठ्या सगळ्या कार्यक्रमामध्ये, संमेलनांमध्ये, आणखी वेगळ्या कार्यक्रमामध्ये व्यवस्थापन जबाबदारी पण असायची. त्यामुळे थोडं ते ज्ञान त्याच्यामध्ये मोठ्या कार्यक्रमाचे नियोजन आणि असा सगळा विषय बहुधा विचारला असावा. का विचारलं ते मला माहीत नाही. विचारला आणि मी होकार दिला आणि मग आलो इथे. या कामाच्या मध्ये खरं आमच्यापैकी कोणी येऊ शकलं असता. जबाबदारी लक्षात घेता जो इंजिनियर आहे आणि असं सिव्हिल इंजिनिअरिंगचं घ्यायचं काम करू शकतो कोणी येऊ शकलं असतं. आम्हाला आमच्या दृष्टीनं कौतुकाचा आणि आनंदाचा भाग असा आहे की या सगळ्याच्या याच्यामधनं अधिकाऱ्यांनी कुठेतरी काहीतरी विचार करून या संबंधाची जबाबदारी स्वीकारताना आम्हाला हे विचारलं असेल तर ते आमच्यावरती काहीतरी प्रयोग किंवा आमच्यावरती ती जडणघडण व्हावी या दृष्टिकोनातून त्याने काही प्रयत्न केले असतील. परंतु जो विश्वास दर्शवला त्या अर्थाने असं लक्षात येतं की हेडगेवारांच्या गोत्रामध्ये आल्यामुळे, मी गोत्रा शब्द मुद्दाम एवढ्यासाठी वापरतो की अशाच डॉक्टर हेडगेवार रुग्णालयासाठी कधी काम केलं, कधी संघाच्या याच्यासाठी काम केलं, कधी संस्कार भारतीसाठी काम केलं, कधी माझ्या पत्नीने संस्कार भारतीचं उपाध्यक्ष म्हणूनही काम केलं. या सगळ्याच्या याच्यामध्ये कुठेतरी श्रीरामाच्या या कामासंदर्भात आपण प्रयोग जरी केले तरी ते यशस्वी झाले पाहिजेत याची कुठेतरी त्यांच्या मनामध्ये खात्री असेल. म्हणून त्यांनी स्पेसिफिकली काही नावं सुचवली आणि ती जी नावं सुचवली होती त्या दृष्टीनं आम्ही जास्तीत जास्त शंखशरण वृत्तीने करायचा प्रयत्न करतो आहे. कारण शेवटी प्रयत्न आपल्या हातात असतात. त्याला यश मिळणं न मिळणं हे खूप वेळेला परिस्थितीवरती तिथल्या असलेल्या टीमवरती पण अवलंबून असतं. आम्हाला असं लक्षात आलं की आम्हाला खूप चांगली टीम मिळाली आहे आणि त्या टीममध्ये ही सगळी मंडळी एकत्र जे गोळा झाली आहेत त्याच्यामुळे आनंदाचा भाग आहे. ताण अजिबात नाही. आणि त्याच्यामुळे आम्हाला अगदी दिवसरात्र काम झालं, बैठका झाल्या, प्रवास झाले तरी देखील या कामाच्या मध्ये जो आनंद आहे तो अगदी मनापासूनचा आहे. अर्थात प्रयत्न आहेत, त्याचा आनंदही आहे, पण हे राम मंदिर शतकानुशतकं चिरकाल टिकणारं व्हावं आणि तितकंच दिमाखात वैभवशाली सातत्याने हिंदू समाजाला ते एक प्रतीक म्हणून समोर उभं राहावं कायमस्वरूपी, या दृष्टीनं त्याचा तांत्रिक बाजू म्हणून, त्याची इंजिनिअरिंगची बाजू म्हणून आपण कशा प्रकारे त्याचा विचार केलेला आहे, कशा प्रकारची रचना केलेली, काय वैशिष्ट्य आहेत या राम मंदिराची? एक पहिला भाग म्हणजे या ठिकाणच्या होणाऱ्या मंदिराचा पाया हा पक्का असला पाहिजे. यासाठी म्हणून आम्ही अनेकांशी चर्चा केल्या. मुळात इथला जमिनीतला जो स्टाटा आहे तो सगळा स्टाटा लक्षात घेता गंगा यमुनांच्या काठावरती असलेली तराई, याचा अर्थ माती मिश्रित वाळू, अशी जी जमीन आहे त्या जमिनीमध्ये बांधकामाच्या दृष्टीनं खूप ताकद असत नाही. म्हणून उंच इमारती बांधणं हा इथला मुळातच दंडक नाही. आणि अशा स्थितीमध्ये एखादं 161 फूट उंचीचं केवळ दगडाचं वजनदार मंदिर बांधणं हेच मुळात मोठं आव्हान होतं. आणि ते IIT आणि या सगळ्या लोकांच्या बरोबर हे करून NGRI, NIRM अशा नॅशनल सगळ्या इन्स्टिट्यूटच्या बरोबरचे सगळे जे एक्सपर्ट्स होते त्यांच्याशी बोलून ठरवून जो प्रयोग केला, हा प्रयोग एका अर्थाने खरोखरच आपल्या सगळ्यांना उदाहरण म्हणून राहील असं आहे. म्हणून सुरुवातच मुळात अशा स्थितीतनं झाली की आपल्याला मनात आलं म्हणून सुरुवात करा आणि करा असं नाही, तर त्याच्यामध्ये इन्स्टिट्यूशनल आणि त्यातले जे एक्सपर्ट आहेत ते सगळं विचारून त्यांच्याशी बोलून मग हा निर्णय घ्यायचा. असं सामूहिक निर्णयाची जी संघाची पद्धती आहे त्या पद्धतीनेच हे काम झालं. दुसरं, याच्यामध्ये जे डिझाईन्स होते आधीचे छोट्या मंदिराचे होते, मंदिराचं विस्तारीकरण करायचं ठरलं तेव्हा त्याच्यानंतर एकूणच वजन वाढलं, एकूणच व्हॉल्यूम वाढलं, मटेरियल वाढलं, मटेरियलचा प्रकार वाढला. म्हणून हे सगळं करत असताना अगदी दगडाचं जरी असेल तरी स्टील स्ट्रक्चर किंवा कॉन्क्रीट स्ट्रक्चरला जसं स्टॅबिलिटी ॲनालिसिस करतात स्ट्रक्चरल तसं करायचं ठरलं. हे सगळ्यात मोठं आव्हान होतं. सहसा दगडाच्या स्ट्रक्चरला कोणी आत्तापर्यंत असं स्टॅबिलिटी ॲनालिसिस केलं आहे
आणि त्यानुसार ते दगडाचं मंदिर उभारलं आहे असं उदाहरण भारताच्या इतिहासात सापडलं नाही. ASIला विचारलं, आपल्या वास्तुशास्त्रज्ञांना विचारलं, आर्किटेक्टनं विचारलं आणि मग असं लक्षात आलं की हाही एक वेगळा प्रयोग आहे आणि तेवढ्यासाठी CBRI, CSRI आणि NGRI या 3 प्रतिदेश मोठ्या सरकारी योजनांना याच्या संबंधीची विचारणा झाली की कसं करतात, काय करतात आणि त्यांनी त्याची योजना घालून दिली. आणि लासन टुब्रो सारख्या मोठ्या अनुभवी कंपनीला सुद्धा, TCE सारख्या त्या क्षेत्रात असलेल्या अनुभवी कंपनीला सुद्धा त्यांनी विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देताना पुढल्या 1000 वर्ष टिकेल असं मंदिराचं डिझाईन मॉडिफाय करायला लागलं. आर्किटेक्टने आधी केलं होतं डिझाईन, परंतु विचार करताना टिकाऊ केलं होतं. पण ते टिकाऊ म्हटल्यानंतर जेव्हा कॉन्क्रीटचं स्ट्रक्चर कुठलेही 1000 असा विचार कोणी करत नाही, 100-150 एवढाच विचार होतो. दगडांमधली आपली मंदिरं टिकली ती 1000 वर्ष टिकलेली आहेत. पण तसं जर आपल्याला करायचं असेल तर त्यात अधिक दगडाचा वापर, त्यात अधिक टिकाऊ गोष्टींचा वापर असा करण्यासंबंधातलं मग सिलेक्शन करताना मग ग्रॅनाईट, जोधपूरचा दगड, बन्सीपारपूरचा दगड, मार्बल अशा गोष्टींचं सिलेक्शन करणं आणि स्टॅबिलिटी ॲनालिसिस करून गॅरंटीडली इतका भूकंप झाला तरी, इतकं पाणी आलं तरी, इतक्या हवा, इतक्या अग्नी तांडव झाले तरी टिकेल असं डिझाईन मुद्दाम करवलं. आणि त्याच्यामुळे जी कल्पना अगदी सुरुवातीच्या काळामध्ये कदाचित विश्वहिंदू परिषदेतल्या आपल्या सगळ्या धोरणांनी केली असेल, त्याच्यामध्येही बदल करून आत्ताचं जे मंदिर आहे हे त्यातून ताऊन सुलागून निघेल अशा पद्धतीचं त्याचे बदल करण्यात आले. पण आता एवढं विशाल मंदिर आणि त्याचा पाया हा एक त्याच्यातला मोठा भाग अर्थातच राहणार. आणि इथे तर शरयू नदीच्या बाजूला पूर्ण माती आहे, कितीतरी खोल गेलं तरी दगड लागत नाही. तर हे याच्यावरती भव्य एवढं स्ट्रक्चर पेलवणं, त्याचा पाया तेवढा मजबूत ठेवणं, हे कसं काय मॅनेज केलं आहे आपण? पुन्हा अशाच एक्सपर्ट्सना ज्यांनी अशा प्रकारच्या मंदिरांची कामं केली आहेत, तर कांचीपुरमचं मंदिर आहे किंवा बृहदीश्वराचं मंदिर आहे, याला खजुराहोला खंडेरायाचं मंदिर आहे. तर या सगळ्या मंदिरांचा अभ्यास केला आणि त्यातले जे स्थपती म्हणजे त्यातले ते त्या विषयातले जे इंजिनियर्स आहेत त्यांच्याशी बोलून हे केल्यानंतर असं लक्षात आलं की केवळ पायात मोठे दगड टाकले म्हणून पाया पक्का होतो असं नाही. अच्छा, त्या पायाची पूर्वतयारी करावी लागते. म्हणजे थोडक्यात तिथे असलेल्या जमिनीची पण स्ट्रेंथनिंग आधी करावं लागतं. आणि आपण दक्षिणेतल्या मंदिराच्या मध्ये जसे खाली दगड स्वाभाविकपणे असतात, बेसावळ दगड असतो आणि त्याच्यावरती मंदिरात स्थिरपणे राहू शकतं, अशी स्थिती नसलेल्या ठिकाणी हे जर करायचं असेल तर त्यासाठी इथले जे जलनिगमचे लोक आहेत, इथे जे पूल बांधणारे लोक आहेत, इथे मोठ्या प्रमाणात अशा बिल्डिंगची योजना करणारे लोक आहेत, अशा लोकांनी विचारून आणि मग IIT वगैरेच्या सगळ्या मंडळाच्या यांनी डिझाईनमध्ये चेंजेस करून आपण त्याचं पायाचं सुधारित डिझाईन केलं. नाही तर आधी पाईलचं डिझाईन करायचं ठरलं होतं, टिकल्या नाहीत पाईल्स. मग स्टोन पाईल करायचं ठरलं, त्याही कदाचित पसरायला लागल्या, त्यात वजन घेण्यायोग्य राहिले नाहीत. म्हणून आतली सगळी माती काढून त्यातलं स्ट्रेंथनिंग करून मग पाया करायचा असं डिझाईन गुवाहाटीच्या आपल्या एक्सपर्ट तिथले जे प्रमुख आहेत सीतारामन त्यांच्याशी योजनाबद्ध ठरलं आणि मग त्या पद्धतीने ते काम केलं. पण माती काढून म्हणजे नेमकी केवढ्या जागेतली किती माती काढून? आता त्यामध्ये मंदिराचा एकूण पाया आणि हे लक्षात घेता जवळजवळ 600 फूट पूर्व पश्चिम, 550 फूट दक्षिण उत्तर आणि किमान 60 फूट 60. बापरे. ही माती काढून त्याच्या जागी सॉईल स्ट्रेंथनिंग काही विशेष पद्धतीने करून हे जर झालं तर तो जो एक प्रचंड रॉक म्हणण्यापेक्षा एक दगड तयार होईल आणि तो कृत्रिम खडक एका पर्वतासारखा रोवून बसलेला असेल. तर त्याच्यावरती आपल्या मंदिराचं वजन पेलेल अशी योजना करून मग रोलर कॉम्पॅक्टेड कॉन्क्रीट, रिएन्फोर्स कॉन्क्रीट नाही आहे, म्हणजे याच्यात स्टील नाही आहे, रोलर कॉम्पॅक्टेड कॉन्क्रीट, त्याच्यामध्ये लेअर बाय लेअर ते रोलरने दाबून, व्हायब्रेटरी रोलरने दाबून त्याचे लेअर एकमेकावरती आणून
ते एकमेकात गुंतवून आणि मग त्याच्यावरती कॉन्क्रीटचं ओके. राफ्ट करणं अशी जी योजना आहे ही योजना त्यानंतर ठरली. निव्वळ हे काम किती काळ चाललं असेल साधारण? जवळजवळ 3 महिने आधी संशोधन, 6 महिने माती काढणं, 6 महिने माती काढायला लागले. आणि त्याच्याबरोबर जसं माती काढते तसं तिथे काही कॉम्पॅक्शनचा भाग करणं, असं थोडं त्याच्यावरती जोडवलेलं आणखीन 6 महिन्याचं कॉन्क्रीटिंग, असं 1 वर्ष 1.25 वर्षाचं काम होतं. पण आता हे उत्खनन होत असताना म्हणजे कारण आधी ASIचा सर्वे झाला होता, त्याच्यामध्ये अनेक आपल्या याचे अवशेष सापडले होते. आता तुम्ही त्याच्याही अजून खाली गेला होतात, तर त्यावेळेला काही अवशेष सापडले? कारण ह्या सगळ्या अवशेषांमधनंच सिद्ध झालं. कारण आत्तापर्यंत जो इतर सगळ्या इकोसिस्टीममधनं होणारा आरोप होता की हे केवळ तुमच्या श्रद्धांमधला पुराणांमध्ये आहे म्हणून तुम्ही मानताय, पण इथे तर जिवंत पुरावे सापडले होते आपल्याला. तर तसे काही तुम्हाला उत्खननामध्ये काही अवशेष सापडले का? सुरुवातीच्या काळामध्ये अशोकजी सिंगलाने देखील अनेक लोकांशी बोलून, जे अगदी आपल्या भांडारकर इन्स्टिट्यूटचे पावा काणे, डॉक्टर पावा काणे, अच्छा, किंवा याच्यामध्ये संशोधनामध्ये काम घेणारे BR मणी, BB लाल, ASIचे, या सगळ्या लोकांशी बोलल्यानंतर आणि लार्सन टुब्रो सारख्या कंपनीच्या बरोबर चर्चा केल्यानंतर त्यांच्या डोक्याच्या कल्पना आल्या त्या अशा होत्या की मंदिर, तुम्हाला ते आठवत असेल त्यावेळेचे आपण ज्या घोषणा केल्या होत्या त्यांची घोषणा जी सगळ्यात प्रमुख होती, सौगंध राम की खाते है, मंदिर वही बनाएंगे, मंदिर भव्य बनाएंगे. याचा अर्थ नंतर लक्षात आला. कारण आपल्याला पाहिजे त्याच ठिकाणी, जे रामाचं जन्मस्थान आहे त्याच ठिकाणी मंदिर झालं पाहिजे. तिथे काही अडचणी आल्या तरी ते पक्कं झालं पाहिजे आणि ते भव्य झालं पाहिजे. या सगळ्या योजनेतून जाता जाता इंजिनिअरिंगची आव्हानं सगळी समोर ठेवून त्याच्यावरती मात करत योग्य ती उत्तरं देत ज्यावेळी सगळ्या बांधकामासाठी मटेरियल गोळा करणं, प्रत्यक्ष यंत्र आणणं, लार्सन टुब्रो आणि TCच्या मदतीने करणं, आर्किटेक्चरल जिथे आवश्यकता लागली तिथे डिझाईनमध्ये चेंजेस करून घेणं, हे जेव्हा सुरू झालं तेव्हा असं लक्षात आलं की माती काढत असताना ती नुसतीच माती काढतो आहे आणि मग तिथे काहीतरी करतो आहे, याच्यापूर्वी तर मातीत काय आहे बघितलं पाहिजे. बरोबर. म्हणून अत्यंत योजनापूर्वक ASIला विचारलं की ह्याच्या किती खालपर्यंत तुम्ही गेला होतात. ASIच्या सगळ्या चर्चेमधून असं लक्षात आलं की आत्तापर्यंतच्या मंदिरांचा सगळा अभ्यास लक्षात घेता इतक्या खाली जाण्यापूर्वी जमिनीची चाचपणी करण्याची आवश्यकता आहे. आणि त्यांनी याच्यामध्ये GPR नावाचं टेक्निक वापरलं, त्याला ग्राउंड पेनिट्रेटिंग रडार असं म्हणतात. एका अर्थानं आता नवीन यंत्रणेनुसार आपण जसा एक्सरे काढतो तसा एक्सरे जमिनीचा काढायचा, याची योजना याच्यापूर्वी त्यांनी एकदा ट्राय करून पाहिलं होतं, पण त्यांना काही जास्ती जाता आलं नाही. 10-15 फुटापेक्षा त्यात जाण्याची यंत्रणा नव्हती किंवा कदाचित त्याची क्षमता असलेली मशीन्स नव्हती, म्हणून ते नाही करता आले. म्हणून आपण हैदराबादच्या NGRIकडे त्याची चौकशी केली, तर त्यांनी असं सांगितलं की आमच्याकडे असं 30 ते 40 मीटर खाली जाण्याची यंत्रणा आम्ही आता नवीन आणलेली आहे, प्रयोग आपण करू तिथे. आणि मग ज्या भागामध्ये हे सगळं आहे, तो नदीकाठचा भाग जरी असला तरी त्याच्यामध्ये पॅलिओ चॅनल्स म्हणजे नदीचे पूर्वीचे मार्ग, त्याच्यामधनं गेल्यानंतर कुठे कुठे वाळू कशी आली आहे, कोणत्या काळात आली आहेत, त्याचा अभ्यास करून घेऊन नेमकं आपल्याला पाहिजे असलेल्या जागेवरती किती खाली जायला लागेल हे आधी शोधलं. बरं. त्याच्यानुसार 16 मीटरपर्यंत तरी किमान जावं लागेल असं लक्षात आलं. आणि मग 20 मीटरपर्यंतचा अंदाज लक्षात घेता आपण पेनिट्रेशन करून प्रत्यक्ष पाहिलं, तेव्हा जमिनीखाली दगड, विटा आणि त्यांनी बांधलेल्या काही इमारतींचे अवशेष आहेत असं लक्षात आलं. मग आधीचा जो काही प्रिकॉशनरी भाग होता तो लक्षात घेता क्रमाक्रमाने जायचं ठरलं, कारण एकदम खाली जाऊन आपण उकरायला सुरुवात केली असती आणि खरंच काही इमारतींचे अवशेष खाली येत असं सापडलं असतं तर कदाचित ते डॅमेज झाले. म्हणून मग जसं ASIचे लोक एखाद्या ठिकाणी जुन्या वास्तूच्या ठिकाणी उत्खनन करतात तसं उत्खनन करत करत जायला आम्ही सुरुवात केली. L&T अत्यंत इम्पेशंट होतं, कारण त्यांना लवकरात लवकर काम करायचं होतं. पावसाळा तोंडावर आला होता आणि त्याच्यामुळे जर केलं नाही आणि हे नुसतं शोधत बसलं दगड माती तर त्यातनं काही निघायचं नाही आणि
पावसामुळे अडकलं तर आणखीन एक वर्ष जाईल अशी भीती होती. म्हणून त्या दोन्ही पद्धतीने करताना दिवस रात्र एकामागून एक जशा गोष्टी निघत गेल्या तशा ASIच्या लोकांना बरोबर ठेवलं. आपल्या सगळ्या संत महंतांनाही मंदांना ते सगळं दाखवलं. पण बाहेर करोना असल्यामुळे कुठेही पेपरामध्ये कुठेही न्यूजपेपर किंवा ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये न जीव देता ती काळजी घेतली. बाजूला पत्र्याचे आपण हे उभारले, शिल्डिंग उभारले, व्ह्यू कटर ज्याला म्हणतात, आणि खाली जमिनीखाली जायचं आणि बाजूला निघालेली माती बाजूला टाकायची. त्यामुळे तो खड्डा खाली जात असताना आम्हाला तो आणखीनच खोल वाटायला लागला. आणि असं करत करत आम्हाला 4-5 मंदिरांचे अवशेष सापडले. बरं, एक एवढ्या विशाल मंदिराची उभारणी म्हटल्यानंतर काही स्वाभाविक प्रश्न येतात. त्याची उत्तरं म्हणजे जगदीशजींनाही मला विचारायचं आणि मामांनाही विचारायचं आहे. हे राम मंदिर काही म्हणजे छोटं एखादं मंदिर नसणार आहे, ते लाखो भाविक तिथे येणार आहेत देशातनं. तर त्या सगळ्या मंदिर व्यवस्थापन म्हणून ज्या काही आवश्यक गोष्टी आहेत, म्हणजे त्याचं कचरा व्यवस्थापन असेल, सांडपाणी व्यवस्थापन, पिण्याचं पाणी, स्वच्छतागृह, ह्या सगळ्या ज्या बेसिक आवश्यक गोष्टी आहेत त्याची आपण या मंदिराच्या सगळ्या एकूण आराखड्यामध्ये, रचनेमध्ये कशा प्रकारे काळजी घेतलेली आहे? मंदिर जसं म्हटलं तसं भव्य बनाएंगे वही बनाएंगे ह्याचा विषय होताच. तो करत असताना साधारण हे मंदिराचं पुढे जे काही स्वरूप असेल आणि ज्या पद्धतीनं निधी संकलनामध्ये जो काही अनुभव आला की कोट्यावधी लोकांनी याच्यामध्ये सहभाग घेतला, देशभरातून सगळीकडे सहभाग घेतलेला आहे. आणि त्यामुळं हे देशातलं एक मोठं प्रमुख मंदिर असणार आहे. आणि मुळातच आपला समाज अत्यंत श्रद्धावान असल्यामुळं आणि रामावर तर सगळ्याची प्रचंड श्रद्धा, मर्यादा पुरुषोत्तम राम म्हणून दक्षिण उत्तर पूर्व पश्चिम सगळीकडे राममय आहेच आहे. आणि त्या सगळ्या काळामध्ये म्हणजे आपल्या बाजूने निकाल लागून बांधकाम होण्यापूर्वी सुद्धा बाबरी ढाचा ध्वस्त झाल्यानंतर जे ताडपत्रीच्या ह्याच्यामध्ये रामलल्लाची स्थापना झालेली होती, तिथे सुद्धा हजारो भक्त हे रोज दर्शनाला येत असतात. अनेक अडीअडचणीतनं त्या छोट्या ह्याच्यातनं त्या सगळ्या सुरक्षा यंत्रणेच्या हे करून पण येत होते. त्यात आम्ही पण 1-2 वेळा येऊन गेलो. त्यामुळं जेव्हा हे सगळ्यांना खुलं होईल किंवा भव्य मंदिर होईल तेव्हा आत्ता जी लोक जेवढ्या संख्येने येतात त्याच्या कितीतरी पटीनं लोक त्या मंदिराच्या दर्शनाला येतील. आणि मंदिराचं बांधकाम सुरू झाल्यानंतर तिथे जी प्रभू रामाची मूर्ती होती ती बाजूला एक अस्थायी मंदिर करून, तात्पुरतं मंदिर करून त्याच्यामध्ये दर्शनाला ठेवली होती. आणि जेव्हा ती या मंदिरामध्ये दर्शनाला आली आणि सहजपणे सगळ्यांना दर्शन घेतलं, अर्थात त्या सगळ्या सुरक्षा यंत्रणेच्या दातातनं जाऊ नये पण सहजपणे दर्शन घेता येईल अशी स्थिती झाली, खूप फिरावं लागणार नाही. तर तेव्हा ही दिवसेंदिवस वाढणारी जी संख्या आहे ही लक्षात आली. म्हणजे रामनवमीच्या दरम्यान किंवा रामनवमीच्या इथं लाखांनी लोक येतात. बरोबर. एरवी 8, 10, 15, 20, 25 ती वाढतच चाललेली. आणि काही प्रमुख जे उत्सव असतात त्या उत्सवाच्या दरम्यान 50,000, 60,000, 75,000 असे साधारण लोक येतात. ही डेली संख्या, ही डेली संख्या आहे. रोज येणाऱ्यांची संख्या. आणि त्यामुळं पुढे किमान लाखाच्या पुढे लोक येतील रोज. आणि अशा मोठ्या कार्यक्रमाला तर आणखी येतील, नक्कीच 3 लाख 5 लाख वगैरे अशी येतील. आणि मग ही येणारी भाविकांची संख्या लक्षात घेऊन मग त्याच्यासाठी जे जे काय करायला लागेल, त्यांच्यासाठी लागणारं पाणी आहे, वीज आहे, अन्य सगळ्या स्वच्छता आहेत, त्यांचं सामान सुमान ठेवण्याची व्यवस्था, अशा ज्या ज्या काही सगळ्या अनुषंगिक गोष्टी लागतात, अगदी चप्पल ठेवण्यापासून सगळ्या व्यवस्थाला, तर या सगळ्या गोष्टींचा एक हिशेब मनाशी ठेवून मग तशी ती योजना होत गेली. मग जागेची अडचण नाही आहे. म्हणजे जेव्हा हे ट्रस्ट स्थापन झाला आणि मंदिराचं सरकारने हे सगळं परिसर ताब्यात दिला तेव्हा जवळजवळ 67.7 एकर एवढी जागा प्रत्यक्ष आपल्याला मिळाली. नंतर बांधकामासाठी वगैरे आणखी जे काय असतं आता ते साधारण 70 एकरच्याही पुढे असा तेवढा सगळा परिसर आहे. त्यामुळे जागेची अडचण नाही आहे.
मग त्या सगळ्या जागेचं नीट प्लॅनिंग करून आणि पुढच्या सगळ्या योजना लक्षात घेऊन मग तसं त्याचं नियोजन करून आराखडा बनवला गेला आणि त्या पद्धतीनं आता ते काम सुरू आहे. पण मग ह्या सर्व सोयीसुविधा तिथे उपलब्ध असणार आहेत आणि मुबलक प्रमाणात उपलब्ध मुबलक असणार आहेत. प्रमाणात. एक म्हणजे आपण ज्यावेळेला म्हणतो किंवा अनेकदा हा दावा करण्यात येतो की हे मंदिर हे 100% भारतीय सगळ्या घटकांच्या व्यक्ती किंवा संस्थांच्या योगदानातनं घडलेलं आहे, हा एक. आणि दुसरं म्हणजे हे आत्मनिर्भर मंदिर आहे. ते ह्या दाव्यांचं स्पष्टीकरण काय, कशा प्रकारे ह्या दोन दाव्यांना पुष्टी देत आहे? एक म्हणजे या मंदिराच्या बांधकामामध्ये आर्थिक मदत ही 100% लोकांच्याकडनं आली. हा, म्हणजे त्या अर्थाने केवळ लोकसहभागातून या मंदिराचं बांधकाम होतं आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकालामध्ये याचा स्पष्ट उल्लेख केलेला आहे की ट्रस्टने हे मंदिर आपल्या ताकदीवरती उभं करायचं आहे. त्याला केंद्र सरकार किंवा राज्य सरकार आर्थिक मदत करणार नाहीत. बरोबर. त्यामुळे पहिला भाग अगदी क्लिअर. हा, दुसरा मुद्दा असा होता की हे सगळं करत असताना मंदिर टिकाऊ होण्यासाठी म्हणून उत्तम मटेरियल, उत्तम टिकाऊ दगड, अगदी लाकूडसुद्धा असेल तर टिकूड, जे अन्य प्रयोगसुद्धा नाही, अशा सगळ्या रचना असल्यामुळे मंदिराच्या प्रत्येक गोष्टीमध्ये, बांधकामामध्ये, रचनेत किंवा आता मंदिराच्या आसपास असलेल्या जसं आपण म्हणतो की सबस्टेशन्स आहेत, मेन रिसिव्हिंग स्टेशन्स आहेत, वॉटर ट्रीटमेंट प्लांट्स आहेत, या सगळ्या ठिकाणी कुठेही कॉम्प्रोमाइजिंग आपण असं केलेलं नाही. किंवा ठीक आहे 5-10 वर्ष ठीक आहे, बघू पुढचं पुढे करता येईल. तर आपण आग्रहपूर्वक सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीने सिलेक्ट केल्या आहेत. लोकांनी त्या दृष्टीने मदत केली आहे आणि त्याच्यामुळे हे होणारं काम हे टिकाऊच असेल, अधिक काळ टिकेल आणि त्याला कमीत कमी खर्चामध्ये त्याचा मेंटेनन्स होईल अशा पद्धतीची रचना बसवलेली आहे. त्या सर्व समावेशक त्याबद्दल यांच्या बोलण्यात आलं नाही म्हणून तेवढं सांगतो. हो हो, आत्ताच हे सर्व समावेशक आहे. आत्ता येणारा जो श्रद्धाळू लोक आत्ता येतात त्याचं निरीक्षण केल्यानंतर काही गोष्टी ज्या लक्षात येतात त्या अशा आहेत की देशभरातनं रोज येणारे लोक आहेत. म्हणजे अगदी खालच्या दक्षिणेतल्या केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्रा इथून पण रोज लोक येतात. काही ना काही कमी अधिक संख्येने येतात. बरोबर. तसंच अगदी जम्मू काश्मीर, पंजाब इकडून सगळ्या, बंगालमधून सगळ्या प्रांतातनं रोज येणाऱ्या दर्शनार्थीमध्ये काही ना काही सगळ्या देशभराचं प्रतिनिधित्व हे 100% आहे. बरोबर. प्रमाण कधी कमी अधिक त्याचं ते होऊ शकतं. इथला जो स्थानिक उत्तर प्रदेश किंवा हा हिंदी भाषिक जो सगळा पट्टा आहे याची संख्या अधिक असते, साहजिक आहे, जवळ असल्यामुळं आणि त्यांच्या रक्तातच ते सगळं आणि सगळं रामायण जे काही घडलं आणि ते सातत्यानं येत राहिल्यामुळं त्यांची संख्या अधिक आहे. आणखी एक प्रकर्षानं जाणवते ती गोष्ट अशी आहे की ज्याला आपण पर्यटक ज्याला आपण म्हणू की केवळ पर्यटनासाठी आलेले लोक आहेत, यांची संख्या ही 10-15% अधिक नाही आहे. अच्छा. म्हणजे येणारा समाज हा सगळा श्रद्धाळू समाज आहे आणि त्यातही त्याला आपण म्हणू की सामान्य व्यक्ती आहेत. सामान्य म्हणजे त्यांच्या वेशभूषेकडे पाहिलं, त्यांच्या सगळ्या हावभाव किंवा जे शारीरिक आपण म्हणू शकतो लक्षात येतं की ज्याला आपण उच्चवर्णीय म्हणू किंवा उच्च समाजातला स्तरातले लोक आहेत हे तसे कमी येतात. अगदी सामान्य, पायात चप्पल नाही आहे, साधे कपडे आहेत, गाठोडं डोक्यावर घेऊन आजूबाजूच्या ग्रामीण भागात येणारे लोक येतात किंवा हे यात्रेकरू जे देशभरात येतात ते यात्रा कंपनीच्या बरोबर ते अगदी सामान्य लोक आहेत. म्हणजे समाजातल्या ज्याला आपण म्हणू की उच्चवर्णीय किंवा मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय अशांचं प्रमाण खूप कमी आहे. अच्छा. 70% ते 80% हा अतिशय सामान्य श्रद्धाळू समाज आहे आणि त्यामुळे हे सर्व समावेशक आहेच आहे आणि इथे सर्वांना खुलं आहे. कोणालाही काही नाव विचारलं जात नाही, काही विचारलं नाही. फक्त त्याचं तपासणी करून त्याच्याकडे काही जे काही बाहेर सामान ठेवायला लागतं, मोबाईल वगैरे अमुक जमुक,
ते ठेवून कोणीही येऊन दर्शन घेऊ शकतो. ओके. अनेक वेळा मुस्लिम समाजातली पण खूप मंडळी येऊन दर्शन घेतात. अच्छा, असंही प्रमाण आहे? हो हो, असंही प्रमाण आहे. म्हणजे मी अनेकांना काहींना पर्सनली ओळखतो किंवा माझ्या नातेवाईकांच्या बरोबर, मित्राबरोबर किंवा येणार असे खूप लोक असतात की मुस्लिम समाजातली पण मंडळी दर्शनाला येतात. आणि हे महत्वाचं आहे, कारण मुळात रंगवलं चित्र असं गेलं की राम हे हिंदू मुस्लिम विभागणी मधलं एक प्रतीक आहे. अशा प्रकारे इतकी वर्ष या सगळ्या आता तुम्हाला असं वाटतं, आता एक 4 दिवसापासून ती एक क्लिप एका मुलीची, मुंबईवर एक मुस्लिम मुलगी निघालेली, त्याची क्लिप व्हायरल होते माझ्याकडे. ती एकटी मुलगी निघाली, 20 वर्षापेक्षा जास्त वय नसेल तिचं, 20च्या आसपास आहे. पाठीवर एक सॅक घेऊन निघाली ती, आणि ती सांगते मी सनातनी मुस्लिम आहे, आणि जय श्रीराम नारा देत ती निघाली, पायी निघाली. तिला विचारलं तू कधी पोहोचणार आहे? ते म्हणे मला माहित नाही, मी निघाले आता, तेव्हा पोहोचेन, ती नक्की पोहोचेल. एकटी मुलगी आहे, एकटी मुलगी, 20 वर्षापेक्षा कमी वय आहे तिचं, आणि मुंबईत निघाली, ती पायी निघाली. ही श्रद्धाच आहे, म्हणजे त्याच्यात काही दुमत नाही. अनेक पैलूंवरती आपण चर्चा करतोय, पण वेळेची सुद्धा मर्यादा आहे. शेवटचे 2 प्रश्न थोडक्यात अगदी विचारतो. एक तर आपल्या सगळ्या चर्चेतनं आलं की L&T, टाटा प्लस आपला न्यास आणि न्यासामधले आपल्यासारखी तज्ज्ञ मंडळी, शिवाय इतर अनेक शासकीय संस्था यामध्ये संशोधन करणाऱ्या, त्याच्यासाठी कन्सल्टन्सी करणाऱ्या, शिवाय केंद्र सरकार, राज्य सरकार, अशा अनेक प्रक्रिया, तज्ज्ञ जी मंडळी आहेत वैयक्तिक पातळीवरती, त्या सगळ्यांचा सहभाग. तर ह्या सगळ्यांचा सहभाग ह्या प्रक्रियेत आहे. पण ह्या सगळ्या त्याच्यात सुसूत्रता येण्यासाठी कोऑर्डिनेशनची यंत्रणा, कारण इतकी 2-3 वर्ष ते इतक्या यंत्रणा, इतकी सगळी तज्ज्ञ मंडळी, तर हे कितपत आव्हानात्मक होतं आणि ते कसं मॅनेज केलं? त्याच्यात 2-3 पद्धती आम्ही केल्या, त्या सहसा अशा कुठल्याही लॉंग टर्म प्रोजेक्टसाठी उपयोगाच्या असतात. हां, त्याच्यातही प्रयोग केलेत काही, पण उदाहरणार्थ म्हणून फक्त सांगतो. या सगळ्याची एक उच्चस्तरीय कमिटी आहे. त्याच्यामध्ये केंद्र सरकारचे प्रतिनिधी, राज्य सरकारचे प्रतिनिधी, स्थानिक कमिशनर वगैरे जे आहेत, आणि अशा सगळ्यांची जी त्यातले ट्रस्टीज आहेत काही, आणि संत महंत आहेत. हे सगळं निर्णय घेण्यासंबंधातलं सगळे भाग हे पाहतात मंडळी. निर्णयाची जी प्रक्रिया आहे ती ट्रस्टीच्या माध्यमातून होत असताना एक्सपर्ट जे आहेत, कारण सगळे काही ट्रस्टीज एक्सपर्ट सगळ्या विषयातले असू शकत नाहीत, तर त्यांना बरोबर घेणं, आणि मग स्ट्रक्चरमधला असेल, धातूंमधला असेल, एखादा कदाचित बांधकामाच्या क्षेत्रातला असेल, कॉन्क्रीटमधला असेल, अशा मंडळींना बोलवून त्यांच्याबरोबर चर्चा करणं, आणि सर्वसाधारण चर्चेतनं सामूहिक निर्णय घेऊन संघाच्या आपल्या पद्धतीनुसार मग जे ठरलं ते सगळ्यांनी पाळायचं. अशा पद्धतीने आम्ही जी करतो, त्याची महिन्याकाठी एकदा मीटिंग होते. त्या मीटिंगमध्ये सगळी मंडळी याच्या संबंधीचा उहापोह करतात, आणि मीटिंग 2 तास नाही, 2 दिवस असते. बरं. त्यामुळे त्या 2 दिवसाच्या मीटिंगमध्ये जवळजवळ दिवसाकाठी 8 ते 10 तास चर्चा होते, साईटवरती प्रयोग होतात. त्या प्रयोगातनं जे काही निष्पन्न झाले त्याच्या अनुषंगाने पुढचे बदल करायचे नाही करायचे हे ठरतं. आणि हे सगळं करत असताना याचं जे प्रत्यक्ष इम्प्लिमेंट करणारी यंत्रणा आहे, खाली इंजिनियर्स आहेत, सुपरवायझर्स आहेत, हे दर सोमवारी एकत्र येतात. बरं. ते त्याच्यामधल्या अडीअडचणींच्या संबंधी करतात. त्यांना मार्गदर्शक जे असतात ते त्याच्यामध्ये कसा मार्ग काढायचा आणि मग प्रत्यक्ष पुढं कसं जायचं, अशा बारीक सारीक गोष्टींमध्ये देखील ते ठरवून त्याप्रमाणे मग त्याच्या योजनाबद्ध पद्धतीने त्याच्या काही सूची निघते. मग ते कुठल्या पद्धती आहे त्या पद्धतीचा क्रम ठरतो. मटेरियल कुठल्या पद्धतीचं आणायचं, त्याचं काय दुरुस्ती करायची किंवा त्याचं कसं टेस्टिंग करायचं ते ठरतं. आणि हे सगळं होत असताना त्यातला मूळ कणा जो असतो की आपल्याला वेळ, कॉस्ट आणि या सगळ्याच्या पलीकडे असलेली क्वालिटी, बरोबर, कुठेही कॉम्प्रोमाइज न करता जायचं आहे, हा मंत्र अक्षरशः घोकून याच्यामध्ये आणखीन एक आम्ही ॲड केलेला मुद्दा म्हणजे या सगळ्या कामाच्यामध्ये इतर अनेक प्रकारचे लोक आले असताना कुठेही ॲक्सिडेंट होता कामा नये. कोणालाही लागलं आहे, पाय मोडला आहे, हात मोडला आहे, अंगावर काहीतरी पडलं आहे, असं होऊ नये म्हणून त्याच्या दृष्टीनं सेफ्टीची काळजी घेणं. पोल्युशन होऊ नये,
आणि अशी एकही घटना घडली नाही. 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 आणि त्या दृष्टीनं अगदी काळजीपूर्वक सगळे लोक त्याचे कामं करतात. आणि हजारो कामगार काम करतात. आणि एवढं खोदकाम केलं त्याच्यानंतर हे सगळे अगदी थोडक्यात सांगायचं तर एक 12-15 मॅनेजर्स सिनियर लेवलचे, एक साधारणतः 60 ते 65 इंजिनियर्स स्टाफ, अच्छा, आणि 4,500 वर्कर्स साईटवरती आहेत. Actual present 4,500 आहेत. आणि ह्याच्याशिवाय बाहेर जिथे जिथे मटेरियल येत आहे तिथे काम करणारे त्या ठिकाणचे असे आणखी एक 1,000-1,200 किंवा जास्तीच, मी कदाचित संख्या कमी म्हटलं तर 10-12 हजार असतील, हे लोक काम करत आहेत. आणि या सगळ्यांचं कोऑर्डिनेशन आहे. आणि त्याच्यामुळे मटेरियल वेळेत येणं, ते व्यवस्थित लागणं, त्याची दुरुस्तीचे हे करणं, त्यामध्ये करणं व्यवस्थित चालू आहे. सगळ्याच्यामध्ये स्वतः योगी महिन्यातनं एकदा तरी येतात. बरं. इथल्या स्थानिक जे प्रशासन आहे त्यांच्या मीटिंग्ज होतात, काय अडचणी आहेत त्याच्यासंबंधी जो चर्चा होते. आतल्या 70 एकरची आणि बाहेरची दोन्हीकडली डेव्हलपमेंट चालू आहे. कधी केंद्र सरकारचे प्रतिनिधी, कॅबिनेट मिनिस्टर्स येतात, त्यांच्याबरोबर मग वीज, त्याच्याबरोबर असलेलं रेल्वे, त्याच्यावर असलेले हवाई मार्ग, याच्या हायवेज, याच्या चर्चा होतात. आणि यातून एकूण असं लक्षात येतं की पुढल्या 10-15 वर्षामध्ये अयोध्या ही वेदनगरी म्हणून करायचीच असं सगळ्यांनी ठरवलेलं आहे. आणि मग सगळ्यांना जाणवतं की मी त्याचा एक भाग आहे. म्हणजे रामाच्या सैन्यामध्ये एखादी खरुताई येते आणि एखादा वाळूचा कण जेवढा अंगावरती तिच्या देता येईल तेवढं ती टाकते आणि त्याचा रामाचा सेतू उभा राहतो. त्याचं उत्तम उदाहरण आहे. थोडक्यात संघाची शिस्त, संघाचं नियोजन, आखणी आणि राष्ट्रभावना हे सगळं या सगळ्या प्रक्रियेच्या केंद्रस्थानी आहे. एका वाक्यात सांगायचं तर पूर्व नियोजन आणि पूर्ण नियोजन, बरोबर, आणि नियोजनानुसार क्रियान्वयन, एक म्हणतो. शेवटचा प्रश्न या प्रदीर्घ चर्चेमधला, आपला आत्ताचा जो मंदिराचा भाग, जो ज्याचं प्राणप्रतिष्ठा होणार आहे, तो गर्भगृहाचा पहिला मजला आणि वरच्या काही मजल्याचा भाग हा आहे. पण ओव्हरऑल जो सगळा परिसर आहे 70 एकराचा परिसर, आणि ते एक राम मंदिर तर आहेच, त्या पलीकडे जाऊन राष्ट्र मंदिर तिथे उभं राहते. हे जेव्हा पूर्ण होईल सगळं काम, तेव्हाच ह्या 70 एकराचं चित्र कसं असेल देशासमोर? आत्ता जे आपण करतोय त्याच्यामध्ये मंदिर परकोटाजवळ 150 मीटर व 250 मीटरचा आहे. हा एक त्यातला मुख्य गाभा. त्याच्या आसपास असलेल्या आत्ता ज्याला फेज 1 म्हणता येईल अशा 11 बिल्डिंग्स, दुसऱ्या फेजमध्ये काहीतरी आणखीन 7-8 बिल्डिंग्स नंतर ॲड होऊ शकतील. आणि या सगळ्या परिसराचं डेव्हलपमेंट याच्या दृष्टीनं प्लॅनिंग करून 5 वर्षाचा मंदिराचा भाग, त्यातले 3 वर्ष झाली, 2 वर्ष बाकी आहेत. याच्यामध्ये आत्ता जरी आपण एक टप्पा ओलांडत असलो तरी तो फक्त फेज 1 आहे. आणि त्या फेज 1मध्ये आपला तळमजला, परकोट्याचा काही भाग आणि या बिल्डिंग्सपैकी काही भाग आपण पूर्ण करतो. पण हे काम आणखीन 2 वर्ष पुढे चालणार. त्याच्यामध्ये आणखीन बिल्डिंग्स, इतर काही गोष्टी डेव्हलपमेंटच्या उभ्या राहतील तिथे. परंतु या सगळ्याच्या याच्यामध्ये महत्त्वाचा भाग जो लक्षात येतो परत एकदा, की या सगळ्याच्या याच्यामधला लोकांनी उचललेला खरुताईचा असला तरी सबस्टेन्शियल वाटा आर्थिक आहे. आणि या सगळ्याच्या याच्यामध्ये योजनाबद्ध पद्धतीने जसं ते काम चालू आहे, त्याच्यामध्ये वेळेचं, कॉस्टचं हे सगळं नियोजन चालू आहे. त्याच्यामध्ये हे काम होणारच याची खात्री डोळ्यासमोर ठेवून सगळी मंडळी विश्वासाने काम करत आहेत. त्यामुळे ते होणार याच्या संबंधीची खात्री अगदी आहे. या सगळ्या योजनांमध्ये केंद्र सरकार, राज्य सरकार, इतर सगळी मंडळी बिलकुल लक्ष देऊन आहेत. बरोबर. एकही चूक होणार नाही, एकाही पद्धतीने ते घसरणार नाही इकडे तिकडे, अशी रचना सगळी करूनसुद्धा जर काही असं लक्षात आलं की मदतीची आवश्यकता आहे तरी धावून येणारे लोक आहेत. आणि त्याच्यामुळे आम्हाला अजिबात काळजी वाटत नाही की हे काम अजून 2 वर्षांनी पूर्ण होईल. होणार म्हणजे होणार, यात काही शंका नाही. आणि त्या खात्रीने हे सगळं काम चालू आहे. त्या विश्वासावरती आत्ता सगळे आपण आहात. त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं की पुढल्या 2 वर्षात अगदी शिखरापर्यंत जाणं किंवा परिसराचं पूर्ण डेव्हलपमेंट होणं हे सहज शक्य आहे. एक राष्ट्रमंदिराचा तुम्ही जो उल्लेख केला, काही मंडळींशी बोलणं होतं, गप्पा होता, सहज कॅज्युअल गप्पा.
म्हणजे राष्ट्रमंदिर होणार आहे, राष्ट्रमंदिर होणार आहे, ते त्याचा आधार काय आहे राष्ट्रमंदिर? तर त्याचा आधार असा आहे की हे केवळ भव्य मोठं मंदिर, मोठं आहे म्हणून नाही, त्याच ठिकाणी बांधतोय म्हणूनही नाही. राष्ट्रमंदिराची त्यातली जी संकल्पना अशी आहे की इथे येणाऱ्या प्रत्येकाला हे माझं मंदिर आहे, माझा राम आहे आणि मी रामाच्या दर्शनाला आलेलो आहे असं इथे येणाऱ्या प्रत्येकाला वाटलं पाहिजे. आणि ते देशभरात नाही तर म्हणजे देशभरातल्या लोकांना वाटलं पाहिजे की हे आपलं मंदिर आहे. त्याचा सहभाग तर आहेच आहे, केवळ निधीच्या रूपानं त्यांचा सहभाग आहे असं नाही आहे. इथे कर्मकांड खूप कमी असणार आहे किंवा जवळजवळ नसणार आहे कर्मकांड. बरं. आता आपण दर्शनाला गेलो तर आपण फूल, हार, अक्षता किंवा पूजेचं काही साहित्य घेऊन जाता येत नाही. इथे यायचं आणि फक्त देवाला नमस्कार करायचा, हा त्याच्यातला एक संस्काराचा भाग आहे, कर्मकांड नाही आहे. त्यामुळे अमुक केलं पाहिजे, अमुक केलं पाहिजे असं नाही. दुसरं असं आहे की इथे येणाऱ्याला कॅटेगरी नाही आहे. म्हणजे दर्शनाचा VIP चा पास आहे, 300 रुपयाचा पास आहे, 1000 रुपयाचा पास आहे, 5000 रुपयाचा पास आहे, असंही अजिबात असणार नाही, असणारच नाही. कुठल्याही गोष्टीला पैसा नाही. अन्य ठिकाणी भक्त निवास आहे त्याचे पैसे, किंवा तिथे लॉकर्स आहेत त्याचे पैसे, किंवा आणखी कशासाठी पैसे. राम मंदिर श्रद्धाळू जो कोणी येईल त्याच्याकडे एकही पैसा घेणार नाही. त्याच्या लॉकरची व्यवस्था फुकट असेल, त्याचे काही बाकी असेल, अच्छा, हे पूर्ण विनामूल्य प्रसाद फुकट असेल. बरं. दर्शनात जो कोणी दर्शनाला आहे त्याला कोणीही कशाचेही पैसे मागणार नाही. प्रसादही जाताना त्याला दिला जाईल. त्यामुळे मंदिरात पैसा ठेवा किंवा दक्षिणा द्या किंवा आणखी कशासाठी खर्च करा, मंदिरासाठी हे असणार नाही असे जे एक आत्ता चर्चा चालते ते, आणि ते तसं होईल असं मला स्वतःला तरी किमान खात्री आहे. तिसरा भाग असा आहे की इथे येणारा प्रत्येक जण जे काही ते सगळं मंदिराचं पाहिल, म्युझियम असेल, आणखी काय असेल, मंदिराच्या वरती जे काही शिल्पकाम असेल किंवा आणखी जे काय पाहिजे, तर तो त्याच्यातलं काही ना काहीतरी घेऊन जाईल. तो गुणात्मक म्हणजे रामाच्या जीवनामध्ये जे जे आपण ज्याच्यासाठी त्याला मर्यादा पुरुषोत्तम म्हणतो, किंवा त्या रामामध्ये जे काय आपण सगळं पाहतो, भाऊ कसा असावा, राजा कसा असावा, मुलगा कसा असावा, त्याची जी काही योजना दाखवण्याची योजना आहे शिल्प या पद्धतीनं किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं, तर हे सगळं शांतपणे एखादा माणूस जर पाहून गेला तर तो नक्की काहीतरी संस्कार घेऊन जाईल. ही त्याच्या मागची संकल्पना. तो इथं येईल तर तो संस्कार घेऊनच जाईल. म्हणून हे राष्ट्रमंदिर आहे, अशी त्यातली मुख्य संकल्पना आहे. म्हणून हे आपण त्याचा जो आग्रह आणि पुन्हा पुन्हा म्हणतो की हे नुसतं मंदिर नाही, हे राष्ट्रमंदिर आहे. तर राष्ट्र या संकल्पनेमध्ये जे जे येतं ते त्या मंदिरामध्ये दिसेल, दृश्य स्वरूपात किंवा जाणवेल असं ते सगळं असणार आहे. या सगळ्या रचनेमध्ये फक्त जाता लोकांनी इथे यावं आणि काय पाहावं, वैशिष्ट्य काय असेल मंदिराचं तेवढं फक्त सांगतो आणि थांबतो. मंदिरामध्ये जसं सर्वसामान्य सर्वसमावेशक असा जसा भाग आहे, तसा अगदी स्वाभाविकपणे मंदिराचे 392 खांब आहेत. त्यातले तळमधले ते 190 आहेत. त्या प्रत्येक खांबांवरती साधारणतः 12 ते 16 मूर्ती आहेत. आणि त्या मूर्तींचं घडवायचं काम इथे कारागीर तिथे बसून करतायत. अच्छा. या सगळ्या मूर्ती ज्या आपल्या दशावतारातल्या आहेत, रामाच्या अवतारातल्या आहेत, अगदी सरस्वती, शिवपुराण, गणेश यातल्या मूर्ती आहेत सगळ्या. आणि या सगळ्या घडवायचं काम चालू आहे. मंदिर जरी पूर्ण झालं तरी त्या घडवायचं काम चालू राहील, एवढं काम आहे. किती वर्ष लागतील याचा अंदाज नाही, परंतु त्यातल्या सुरुवातीच्या काही मूर्ती लोक ज्याचं जाणार आहेत आत्ता, तिथल्या खांबांचे आम्ही पूर्ण करतो, पण हे काम पुढे चालू राहणार आहे. तसं मंदिराला प्रदक्षिणा आपण घातली तर रामाच्या जीवनातले जे काही प्रमुख प्रसंग आहेत, ज्यातनं त्याचं व्यक्तित्व आणि व्यक्तिमत्व घडलं आहे असे प्रसंग दाखवण्यात आहेत. ते सगळे प्रसंग 3D मूर्ती स्वरूपामध्ये आपण पूर्ण परिक्रमेच्या मार्गावरती आपण उभे करतो, जेणेकरून रामकथा गुणगान आणि दर्शन होईल. परकोटा जो आहे बाहेरचा, त्याच्यामध्ये ब्रॉन्झमधली किंवा म्युरल्स आहेत, त्याच्यामध्ये केवळ रामायण नाही, रामायण, महाभारत,
गीता आणि आपल्या सगळ्या योजनेतून हिंदू जीवन दर्शन होईल. अच्छा. अशा सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी, कथाप्रसंग हे सगळे त्याच्यामध्ये पाहण्यासाठी अगदी तरुण युवा, मोठे कुटुंबीय मंडळी, संत महंत देखील आपापल्या परीने जीव ओतून ते पाहून दर्शन घेऊन तृप्त होऊन जातील अशा प्रकारच्या सगळ्या रचना करायचं काम चालू आहे. रामनवमीच्या दिवशी मध्यान्ही दुपारी सूर्याचं ऊन आल्यानंतर ते बरोबर योग्य पद्धतीने रामाच्या चेहऱ्यावरती जाईल. अच्छा. सूर्यतिलक योजना ही सायंटिस्टही तयार करतायत. यातनं समाजातले सगळ्या थरातले लोक आपापल्या परीने ज्या काही गोष्टी करतायत त्या सगळ्या वैशिष्ट्यामध्ये सामावलेलं आहे असं मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाचं मंदिर आणि अशी ही वेदनगरी अयोध्या असं सजवण्याचं आणि पूर्ण करायचं काम सगळेजण मिळून करतात. तर आपण पाहिलं की किती बारकाईच्या नियोजनातनं, सुसूत्रतेतनं आणि गंभीर अशा संशोधनातनं हे भव्य राम मंदिराचं काम उभं राहतं आहे. याच्या मागे एक प्राचीन काळापासून चालत आलेला हिंदू विचार आहे, हिंदू मूल्य आहेत आणि त्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोडसुद्धा आहे. खऱ्या अर्थानं हे आधुनिक भारताचं आधुनिक मंदिर आहे आणि ते या भारताचं राष्ट्र मंदिर आहे. ते आत्मनिर्भर भारताचं सुद्धा प्रतीक आहे. या सगळ्या मंदिर उभारणीच्या कामामध्ये आपल्या मराठमोळ्या 2 संघ स्वयंसेवकांचं आणि अशा अनेक मराठी व्यक्तिमत्वांचं, अनेक नामवंत तज्ज्ञ, संशोधक, अभियंते यांचं खूप मोठं योगदान लाभलेलं आहे. ही सुद्धा आपल्यासाठी एक आनंदाची गोष्ट आहे. त्यामुळे या मंदिर उभारणीचा, या स्वप्नपूर्तीचा हा आनंद आहे, अभिमान आहे आणि या सगळ्या राष्ट्रीय कार्याला आपल्या सगळ्यांच्या अर्थातच शुभेच्छा आहेत. आजच्या या चर्चेमध्ये इथेच थांबूयात. धन्यवाद. जय श्रीराम.